सुंदर बघा कसा पोहतोय, याला माग पुरं कोणीच लागत नाही, एकटाच पोहत असते। नमस्कार मंडळी, यो जिगर यो पिस्तूल या आपल्या अंजूरगावची बैलांना आज आपण यांना टाकणार पोहणी। बैलांना गोठ्यांच्या बाहेर काढला ना जाम खुश होता, जसा की त्यांना दुबईला चालवले। बैलाची शिस्त कशी वाटली बघा, एकदम माग एकदम शांतीचे चालते, सरळच बांधावल्या। मग गावांच्या चालवीत नेला त्यांना तल्यावर, त्या आपण जाऊन पोहणी टाकू। ते दोघांना बघून सुंदर बी बोलायला लागला, मना बी न्या पोवाला, मना बी पोवाचा। यो आपला अंजूरगावचा तला ना, तल्यान मावरा बी फिट असते, डायरेक्ट काम 25। आता एक एक करून तिन्ही बी बैलांना पोहणी टाकायला चालू करू। आता आपले बारीक पोरांना बी बैलगाडाचा नाद ना, तेच पोहणी टेकताना आपल्या बैलाला विषय आहे का। बैलाची स्टाईल बघा कशी आहे पोवाची। जिगरला पाणी जाम पडते, जसा तो पाण्यात गेला ना तसा पोवाला तो उड्या मारायला लागला। तवरम पाण्यान बघता होता आम्हाला जलपरा भेटले, बघ कसं जलपरा पोहते। ये जलपरी है? नहीं जलपरी नहीं, ये तो जलपरा है। तसं बैलाला पोहणी टाकायचं जाम फायदा, बैल बी फ्रेश होते, त्याचा वॉर्मअप बी होते ना, त्याची बॉडी बी एकदम फिट अँड फाईन राहते। आपल्या सुंदर बैलाचा नाद नाही करायचा, त्याला जर पाण्यान उतरायला न जमत, त्याला डायरेक्ट पाण्यान उडी टाकायला मजा येते। अजून तेन बी त्याचं नखर, त्याला त्याच्या मागं पुरं कोण लागत नाही, तो त्याचा एकटाच पोहते, कसा काम ना। आई गावदेवी प्रसन्न, युवा मोनिश शेड, गरज भिवंडी अंजूर यांचा पिस्तूल आणि जिगर लवकरच येतो मैदान गाजवायला। लोक सांगतात का बैलगाडी क्षेत्र नाद वाईट आहे, पण माझं म्हणणं आहे, एकदा बैलगाडी क्षेत्रात उतरून पहा, नाद वाईट आहे का चांगला आहे मध्ये तुम्हाला समजेल। खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही। तुम्हाला आपल्या आग्रिकोली भाषांच्या व्हिडिओ आवडत असतील तर मला लाईक कमेंट शेअर नक्की करा। तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर।